मी रोहन संपत गवाले सध्या नवी मुंबई पोलीसमध्ये दलामध्ये सामील झालोय. म्हणजे कालच निकाल लागलेला आहे. त्यामध्ये पूर्ण रँकमध्ये 39वा नंबर आला आणि SC मध्ये सेकंड रँक. एवढा मोठा वाटा आहे की ते गायकवाड सरांमुळे शक्य झाले, कारण मी काहीच करू शकलो नसतो. कारण आम्ही एकतर घरात कोणी शिकलेलं नव्हतं, शिकलेलं नसल्यामुळे त्याला आम्ही काही घरातून शिक्षण देऊ शकलो नाही. मध्य क्रांतीपिता वीर लवजी साळवे त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये शस्त्र कसं चालवायचं हे शिक्षण देऊन ते खूप मोठे गुरु झाले, या भारताचे गुरु झाले. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र क्रांतिकारी अकादमीचे गुरु आदरणीय सुनीलजी गायकवाड सर यांच्या माध्यमातून ठिकाणी कालच रोहन संपत गवाले यांचा नवी मुंबई पोलीस मध्ये भरती झाली. यामुळे रोहनला तर खूप सारे नवी मुंबई पोलीस दलामध्ये शिपाई म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्याला कारणीभूत असणारे सन्माननीय सुनीलजी गायकवाड साहेब याचाही सत्कार छोटेखानी त्यांच्या घरी व्हावं यासाठी आमच्या मासच्या टीमने आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ठरवलं आणि आज आम्ही सर तुमच्या घरी आलो. सध्या नवी मुंबई पोलीसमध्ये दलामध्ये सामील झालोय. म्हणजे कालच निकाल लागलेला आहे. त्यामध्ये पूर्ण रँकमध्ये 39वा नंबर आला आणि SC मध्ये सेकंड रँक असतं. आणि समाजासाठी म्हणून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मुलांना आपल्या घडवताय, ही खूप मोठी गरज आहे. आणि मी तर म्हणेन आमच्यासारख्याचं माझं आयुष्य तुम्हाला लाभो आणि तुमच्यासारखे तुमच्याकडून असंख्य रोहनसारखे विद्यार्थी घडवतो. सुनील गायकवाड सर तुमच्यासारखा गुरु असावा तर नक्कीच आपली सगळी मुलं तुमच्यापाशी जी शिकणारी मुलं आहेत नक्कीच यशस्वी होतील. कारण ज्या पद्धतीने आद्य क्रांतिपिता वीर लवजी साळवे यांनी देशाच्या हितासाठी, देशरक्षणासाठी सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिपिता वीर लवजी साळवेंनी जे शिष्य घडवले, त्याच पद्धतीने तुम्ही या भारत मातेसाठी जवान तुम्ही घडवित आहात. हे तुमचं यश आहे. खूप खूप धन्यवाद. अशी हालत खराब होत गेली की कामं सुद्धा नव्हतं. बऱ्याच वेळा पैसे भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. सरांनी ते म्हटलं तुम्ही पैसे भरू नका, रोहनची जबाबदारी मी घेतोय आणि मी करतो. सरांनी त्यामध्ये 5 किलोमीटर होतं, त्याच्यामध्ये क्वालिफाय झालं. आणि ग्राउंडला मी अचानक समोर गेलो आणि त्याला मिठी मारलेली बघितला असेल व्हिडिओ तो आणि गुलाल टाकला. त्यावेळेस भलताच लेक्चर घेणारा माणूस निशब्द झालाच. तिथं प्रत्येक गोष्टी लेक्चर घेतो, पण मला एक शब्दही बोलता नाही आला त्याला आणि त्यालाही मला काही बोलता नाही आलं आणि बाकीच्यांनाही काही बोलता नाही आलं. सगळे एकदम जवळपास अर्धा पाऊण तास शून्य होते. जवळपास अर्धा पाऊण तास कोणीच कोणाला बोलेना. त्या ज्या असतात ना झाल्यानंतर बोलणं नाही, ते झाल्यानंतर काही बोलताच आलं नाही आम्हाला. शेवटचं टोक होतं ते यशस्वीचं शिखर गाठलं. आणि कसं जशी माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, तशी माझ्यासाठी देखील त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची कधी इमोशनली, कधी स्ट्रॉंगली, कधी रागाने, कधी मारणं, कधी ओरडणं, कधी पुरवणं, कधी घाणेरड्या शिव्या घालणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. कारण तिथे फक्त करिअर दिसतं, त्यांना तसंच जपत आहे. आणि भरपूर मार खाल्ला माझा, भरपूर वागला, तर ते सगळं विसरून गेले क्षणात. कालचा एक क्षण होता त्या क्षणात विसरतो. त्याच्यामुळे रोहनसारखी पोरं जर 4 भेटली, काम करायला हुरूप येतो, मजा येते, रिझल्ट येतो. आणि शेवटी पैसा हा खाण्यापिण्यासाठी लागतोच. तो वर बसलाय जन्माला घातला म्हणजे तो पोट भरणार माझं, माझ्या कुटुंबाचं, त्यांना घातलाय जन्माला ते भेटणार. मला तेवढा कॉन्फिडन्स आहे की मला खायला कमी नाही पडणार किंवा मला तो देणारा जो पाठवलाय तो देणारच आहे. पण जे आत्मिक समाधान आहे ते ह्या गोष्टीतून मिळते आणि ते आत्मिक समाधान डेफिनेटली अशा पद्धतीचा जेव्हा रिझल्ट होतो ते सर्वोच्च वेळेला ज्या गरीब विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं की सर तुम्ही यांचं ऍडमिशन करून घ्या आणि यांच्याकडे काही पैसा तसा नाहीये, पण तुम्हाला नॉर्मल फीस देणार. सरांनी सांगितलं फीस दिलं नाही तरी चालेल राजाबाई, मी पोरांना शिकवेल, माझ्या पद्धतीने मी शिकवेल, तुम्ही काही चिंता करू नका. तर काही विद्यार्थ्यांची फीस सुद्धा घेतली.